तर सीन असं झालं भाई की येऊन एवढं घाललंय आम्हाला. आमच्या 7 जणांचं बिल पाय किती झाले, 5700. 7 चिकनचं पा डायरेक्ट कितीला, 600 रुपयाला प्लेट होती बरं का, अंडी नाही प्लेट. 30 रुपयाला रोटी. एवढे थर्ड क्लास हॉटेल. मित्रांनो, कधी बी कोणत्या बी हॉटेलीत जर का तुम्ही गेले ना, पहिले मेनू चेक करा. आणि जर मेनू नाही दिला ना, त्याने प्लेट जर टेबल आणून ठेवली ना, तर सगळ्यात पहिले त्याला विचारा की भाऊ ही कितीला आहे. तो ना भाऊ तुम खाव ना, आणि काही शटा नाही खायचं भाऊ, पुरा बोजात घुसला आमच्याकडे 800 रुपयाला. 800 रुपयामध्ये मग 2 दिवस घर होता. वेळ चालला रे पटकन. आम्ही 7 जण बसून आलो, त्याच्यामुळे जे लाल किल्ला होता तिथं आम्हाला शूट तर करता आले नाही. सगळे एकमेकाच्या मांडीवर बसलेले होते. आता आम्ही इथं आलो काश्मीरी गेटला. इथून आमची मनालीची बस आहे पहा. लय जास्त ओव्हर क्राऊडेड आहे भाई. एवढी म्हणजे की माणूस वैतागून जाते. आम्ही सगळे पुरे असे फ्रस्ट्रेट झालो तिथं. या गर्दीमुळे कधी फ्रस्ट्रेट झालो बा आपण इथं. नुसते हाल आले भाऊ, नुसते हाल आले. तुम्हाला जर जायचं असेल ना मनाली, तुम्ही दिल्लीमध्ये स्टे कधीच करू नका भाऊ, डायरेक्ट मनालीला निघा. चला आता आतमध्ये चाललो आम्ही. काश्मीरी गेट इथं आपली बस आहे मनालीसाठी. एवढं लगेच आहे आमच्याकडं. 7 जणांमध्ये लगेचच पाय केवढं आहे भाई. जेवढं तुम्हाला कमी लगेच आणता येईल तेवढं आणा, तुम्हाला सोपं जाईल ट्रॅव्हलिंग साठी. बॅगेज चेक झाले आमच्या आता इथं आतमध्ये, स्टेशनच्या आतमध्ये आलेलो आहे. एवढी गर्दी बाबा इथं स्टेशन, बस स्टेशन मध्ये बी. हे पहा जसं आपलं रेल्वे स्टेशन आहे. प्लॅटफॉर्म नंबर 40 वर येणार आहे. काश्मीरी गेटला तर आलो आम्ही. आमची बस आहे प्लॅटफॉर्म नंबर 40. आणि प्लॅटफॉर्म नंबर 40 समोर. पण आता तिथं जायचं कसं हेच नाही माहिती भाई. एवढी गर्दी आहे भाई. बाबा तुफान गर्दी आहे नुसती. आणि नुसत्या बसवर बस चालू आहे. शॉपिंग चालू आहे. नाही तर आमचे नाही का बार्गेनिंग करण्यासाठी नाही कोड वर्ड असतंय. आम्हाला समजा 1,500 म्हणायचं तर आम्ही 1.5 रुपये म्हणतो. म्हणजे समोरच्याला कळत नाही की आम्ही काय म्हणायला लागलो. आम्ही आमच्या मध्येच भाव ठरवून घेतो. मग एक दुसऱ्याला सांगतो भाई 9 रुपये सांग, म्हणजे 90 रुपये. आज ते 150 रुपये म्हणतात. मी याला म्हणलं 9 रुपये सांग, म्हणजे 90 रुपये. तर 90 रुपयामध्ये सॉक्सच्या जोडं डन केलेत आम्ही. अर्धा घंटा वाट पाहिल्यानंतर आताशी गाडी आली भाऊ आमची. पोरांची खुशी पाहतो मी, खुशी चेहऱ्यावर खुशी बाई, खुशी. गावरान मुंडे, गावरान मुंडे. भाई एवढी घाण भूक लागली होती ना, पण माणूस ना कोणा थांबायचं नाव घ्यायला नाही. शेवटी भाई आता 11 वाजता थांबलाय हो. इथं जेवायला बसलो भाऊ. काय जेवायला जेवण करून जाऊ, सकाळी मनाली मध्येच भेटू. पाहिलं का आहे ना, मलाही वाटलं होतं त्यांना घेऊन म्हणून. चिकन ऑर्डर केलंय भाई. सॉरी भाई, बिंदास दे भाई. जेवणार आहे आता. परत मनालीचा सफर स्टार्ट. आता जेवून बसलो बा आम्ही बसमध्ये. पण जेवायचा सीन असं झाला भाई की येऊन एवढं घाललंय आम्हाला. आमच्या 7 जणांचं बिल पाय किती झाले, 5700. 7 चिकनचं पा डायरेक्ट कितीला, 600 रुपयाला प्लेट होती बरं का, अंडी नाही प्लेट. 30 रुपयाला रोटी. एवढे थर्ड क्लास हॉटेल इथं पुढं आणलंय ड्रायव्हरनं, काय माहिती भाई. मग काय तुमचे विचार याच्यावर? आमचे विचार असे मित्रांनो, कधी बी कोणत्या बी हॉटेलीत जर का तुम्ही गेले ना, पहिले मेनू चेक करा. आणि जर मेनू नाही दिला ना, त्याने प्लेट जर टेबल आणून ठेवली ना, तर सगळ्यात पहिले त्याला विचारा की भाऊ ही कितीला आहे. तो ना भाऊ तुम खाव ना, आणि काही शटा नाही खायचं भाऊ, पुरा बोजात घुसला आमच्याकडे 800 रुपयाला. 800 रुपयामध्ये मग 2 दिवस घर होता नव्हतं. बजेट आणलंय आमचं. तर मग म्हणणं एवढंच आहे की कोणते बी हॉटेल असेल ना, तुम्ही टामटोम जाण्याचं 5 स्टार मध्ये जा. पहिले भाऊ ते विचारा कितीला आहे, काय तुम्हाला वाटत इज्जत चालली, काय जात नाही भाऊ, इज्जत पैसा जातो बघ. 1 मिनिट बबन भाई, कसं वाटलं एवढं महागाचं खाऊन? 2 दिवस आता
यायला नाही जात. ते म्हणते दोन ते सांगणार नाही मी आता. उलट्या करायला पन्नी दिली भाई, पन्नी दिली आम्हाला इथं उलट्या करायला. पण आता काय खाल्लेला आता काढू वाटत नाही असं झाले. आता काय आहे, आमचे किडे होते. त्याने आम्हाला विचार, आम्ही मेन्यू मागितलं त्याला, तर त्याने मेन्यू कार्ड दिलं नाही. म्हणून तुम्हाला काय पाहिजे सांगा. आणि आम्ही सांगितलं, पण आम्ही भाव विचारायचं लक्षात नाही राहिला आमच्या. तर एवढा गेम झाला आमच्या सोबत. भावांनो आता मनाली मध्ये पोहोचले तिथं टेम्परेचर चालू आहे डायरेक्ट -12. डायरेक्ट हाताने सुन पडायला लागले एकदम लगेच. माझ्या मागं बर्फाचे डोंगर आहेत एकदम. आता काय वाले आपली इथं पिकअप करायला आपल्याला हॉटेल लोकेशन इथं 7 किलोमीटर आहे. ते डोंगरावर आहे विपुली हॉटेल आपली, हे इथं वरती. सामग्री लोक करतो आमूल घ्यायला हागायला, एवढा थंडीमध्ये त्याला हागायला आली. ते नाही अरे काय माहिती. चला आलो निघा. हॉटेलचं लोकेशन हॉटेल पण एकदम गावच लोकेशन वर, एकदम डोंगरावरती. म्हणजे पुन्हा व्ह्यू भेटला पाहिजे आपल्याला असे हॉटेल केलेले आपण.